असतात, पण आम्ही सत्ता सोडली, सत्तेतून पाय उतार झालो. आमच्या बरोबर मंत्री होते, 6, 7, 8 मंत्री, 50 आमदार. आम्ही कसलाही विचार केला नाही. आम्ही म्हणाल जे होईल ते होईल, धाडसी निर्णय घेतला, डू ऑर डाय, काय व्हायचं ते होऊ दे. बाळासाहेबांचे शिवसैनिक आम्ही आहोत, दिघे साहेबांचे शिवसैनिक आहोत. आणि जेव्हा अन्याय झाला तिथं अन्यायाला वाचा फोडायची, त्याला अन्यायाविरुद्ध लढायची शिकवण आम्हाला दिली. त्यामुळे विखे पाटील आपल्याला माहित आहे, राधाकृष्णजी आपल्याला माहित आहे की त्यावेळेची परिस्थिती काय होती. महाविकास आघाडीची 1 रुपया तरी दिला जात होता भाजपला, 1 रुपया नाही. आणि भारतीय जनता पक्षाचे 4-5 लोकांना जेलमध्ये डांबण्याचा सगळा प्रकल्प झाला होता, पूर्ण कार्यक्रम. असं कसं होऊ शकतं? लोकशाहीमध्ये आपलं सरकार मजबूत करण्यासाठी अगदी देवेंद्रजी सकट सगळा प्लॅन तयार होता. आता मी तिकडे असल्यामुळे मला सगळं माहित होतं. मी म्हणाला आता जास्ती वेळ काढला तर आपलं चौपट होईल, यांचं चौपट करून टाकू. आणि टांगापलटी करून टाकला. त्यांचा त्याच्यात उद्देश काय होता की या 2-4 लोकांना जेलमध्ये टाकून भारतीय जनता पक्षाचे आमदार फोडायचे आणि आपलं सरकार मजबूत करायचं. असं कसं एकनाथ शिंदे होऊन देईल? शेवटी आपली युती म्हणून आपण निवडणूक लढवली होती. आम्ही सांगून दमलो की आपण युती करूया, युती करूया. झालं, गेलं, आता गंगेला मिळालं. अजित दादा देखील आले. रोज सरकार पडणार. सरकार काय पडत नाही, मजबूत होत गेलं. एक नवीन सहकारी मिळत गेले. अजित दादा आले, आरपीआय आपल्या बरोबर आहे, रासपा आली, मनसे आले, सगळे लोक आले, मराठा महासंघ आले. विकासाच्या नावावर आपण एकत्र आलो. तुम्हाला माहिती आहे, काम करणारे लोक आहेत. रस्त्यावर उतरून 24/7 आपण काम करणारे आहोत. शेतावर जाणारे, बांधावर जाणारे लोक आहोत, घरी बसणारे नाही. मला आता एका पत्रकारांनी विचारलं, तुमच्यावर टीका करतात, तुम्ही आजही ठाण्याला जाता, आनंद दिघे साहेबांच्या कार्यालयात बसता, तुम्ही आजही तुमच्या डोक्यातून नगरसेवक आणि शाखा प्रमुख गेला नाही. बिलकुल जाणार नाही. मी शाखा प्रमुख म्हणून ज्या शाखेत होतो तिथं पण आता जातो, बसतो, लोकांना भेटतो. कारण आपण मूळ विसरलो तर काय राहिलं? आणि म्हणून माझ्या डोक्यात मुख्यमंत्री पदाची बिलकुल हवा नाही. माझ्यात काय बदल झालेला आहे का? पहिला होतो तसंच आहे, पुढेही असंच राहणार आहे. कारण शेवटी लोकातला जेव्हा जमिनीवरचा माणूस मुख्यमंत्री होतो, एक शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झालेला त्यांना पचनीत पडत नाही. बिलकुल त्यांना अजून वाटतच नाही हा मुख्यमंत्री आहे. म्हणून घटनात्मक काही असंविधानिक मुख्यमंत्री आहे. अरे असंविधानिक असता तर कधी तुम्ही बाहेर गेलो असतो. बाहेरचा रस्ता मला दाखवला असता. तुम्हाला बाहेरचा रस्ता कुठे का दाखवला? की तुम्ही चुकीच्या पद्धतीने सरकार बनवलं होतं, म्हणून तुम्ही सरकारमधून बाहेर गेला. आणि म्हणून मी एवढंच सांगतो की हे सरकार सर्वसामान्यांचं आहे. या महाराष्ट्रातल्या लोकांच्या मनामध्ये होतं की हे लोकांचं सरकार, सर्वसामान्यांचं सरकार स्थापन झालं पाहिजे, ही भावना त्यांच्या मनामध्ये होती. आणि म्हणून ते आम्ही केलं, धाडस केलं, निर्णय घेतला. आणि सरकार, मी सांगतो, सरकारमध्ये मी आणि देवेंद्रजी पहिले दोघंच होतो. पण आपण जर पहिली कॅबिनेटची माहिती घेतली तर त्या कॅबिनेटमध्ये आम्ही निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतले. पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतले. आणि आज अनेक कॅबिनेट झाल्या. शेतकरी हा केंद्रबिंदू म्हणून आपण काम करतो. किती निर्णय घेतले आम्ही, सगळे नियम, अटी, शर्ती बाजूला काढून टाकल्या. लोक म्हणतात पाणी वळण योजना जी त्यांनी रद्द केली, जलयुक्त शिवार त्यांनी रद्द केलं होतं, त्याची चौकशी लावली होती. अरे शेतकऱ्यांना त्याच्यातून फायदा होतोय. 7,000 रुपये केंद्र सरकार देत होतं, मोदी साहेब त्यात आणखी 6,000 रुपये आम्ही टाकले. 12,000 रुपये शेतकऱ्यांना आता वर्षाला फिक्स्ड मिळणार त्यांच्या खात्यामध्ये. ही वस्तुस्थिती आहे. मिळायला लागले, लोकांच्या खात्यात जायला लागले. 1 रुपयामध्ये पीक विमा देणारा कुठलं राज्य आहे? आपलं राज्य. आज गारपीट होती आहे, अवकाळी येतोय, तर तिथं देखील मदत करताना आपण कुठे हात आकडता घेतला नाही.
सगळे नियम NDRF च्या बाजूला केले, 2 हेक्टरचे 3 हेक्टर केले. आज आपण तिथं जवळपास 15,000 कोटी रुपये, आतापर्यंतच्या इतिहासात कधी नव्हती एवढी रक्कम आपण नुकसान भरपाई, 35,000 कोटी रुपये इतर योजनांमधून आपण देतोय. शेतकऱ्याच्या मागे उभं राहणार. तुम्ही काय दिलं? तुम्ही काय दिलं नाही. फक्त आम्ही काय दिलं नाही हे फक्त गैरप्रकार प्रचार करताय. आणि म्हणून आपल्या ज्या योजना आहेत, जसं पालकमंत्री म्हणाले, आपल्या योजना ज्या आहेत या शासन आपल्या दारी 5 कोटी लोकांना फायदा उपयोग झाला. आज लोक इतर राज्याचे मुख्यमंत्री मला म्हणतात ये शासन आपल्या दारी क्या है. मुझे जो लोग आते हमारे कलेक्टर कचेरी में, तहसील कचेरी में लाभ लेने के लिए, वो उनको लाभ मिलता नहीं, वो चक्कर मार के थक जाते हैं, इसलिए हम लोग डायरेक्ट उनको जाके लाभ उधर देते हैं. अरे ऐसा है कि हम लोग को भी चालू कर देता है. असं आपली योजना तिकडं. आता या योजनामध्ये मुस्लिम पण फायदा घेतात, हिंदू पण घेतात, सगळे घेतात. त्याच्यामध्ये काय फरक ठेवलाय का? बिलकुल नाही ठेवला. आणि म्हणून मुस्लिम बांधवांनी देखील लोकांना सांगितलं पाहिजे हे फक्त वोट बँक म्हणून वापरला आतापर्यंत आपल्याला. आता आपल्याला विकासाला मत द्यायचं आहे. विकासाकडे आपल्याला त्या पण योजना काढा. आपण बघा 30 कोटी होते आपल्या मौलाना आझाद मंडळाला, आपण 500 कोटी केले. आपण पण वाढ केली. अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ त्याला पण वाढवले. अल्पसंख्याक योजना ज्या केल्या आपण त्या खूप मोठ्या प्रमाणावर केल्या. त्यांची माहिती पण मुस्लिम मोहल्ल्यामध्ये सांगितली पाहिजे. हे फार भन्नाट चांगलं काम नाहीये, कल्पना वाईट आहे त्यांच्या. आणि त्यामुळे आपलं एकदम बघा गेल्या 10 वर्षाचं काम तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवा. 2 वर्ष पण आपल्या सरकारला झाले नाही. 30 जूनला 2 वर्ष होणार. पण आपल्या सरकारने केलेल्या योजना, आपण सरकारने घेतलेले निर्णय लोकांपर्यंत पोहोचवा. तुम्हाला प्रचार करताना म्हणायचं कोण बोललं काय केलं त्याच्या हातात पुस्तक द्यायचं, हे बघ हे केलं. तुम्हाला प्रचार सिंचनाचे प्रकल्प 2.5 वर्षात फक्त 4 केले. आपल्याकडे किती केले आपण? 122 प्रकल्प सिंचनाचे आपण केले. शेतीला पाणी मिळालं पाहिजे म्हणून. निळवंडे आला त्याच्यामध्ये 50 वर्ष निळवंडे होत नाही. अरे काय माणूस मेला, बाप मेला, पोरगा मरायची वाट बघतो. याच्यामध्ये म्हणजे आज तुमची योजना किती वर्ष होती आहे? मोदीजींनी त्याचं उद्घाटन केलं. आणि अशा योजना ज्या राज्यामध्ये आपण करतोय, खूप पाणी वळण योजना, मराठा वॉटर ग्रीड योजना, सगळं त्यांनी बंद करून टाकलं, भाषणात गुंडाळलं. परंतु आपण ते खोललं परत आणि आपण त्याच्यावर काम करतोय. त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो की ज्या योजना आपल्या आहेत, या योजना आपण लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. त्या योजना सगळ्यांसाठी आहे. आपले बहुसंख्य आहे, अल्पसंख्याक मायनॉरिटी आहे, सगळ्यांसाठी त्या योजना केलेल्या आहेत. कुठं दुजाभाव केलेला नाही. पण घाबरवतात, हे असं करणार, ते कसं करणार. मुस्लिम समाजाला देखील सांगितलं पाहिजे, जोपर्यंत आपण जवळ जात नाही, काय आपण केलं आपल्यासाठी ऐकून घेत नाही, तोपर्यंत कसं कळणार. आणि त्यामुळे यांचं फावतं, आपण चर्चा करत नाही. आणि म्हणून आज मोदीजींनी जे काय काम केलंय ते आपल्या समोर आहे. आणि 10 वर्षातलं काम. आणि दलित समाजाला देखील, आदिवासी समाजाला देखील भडकवलं जात आहे. तुमचं आरक्षण काढून टाकणार. मोदी साहेबांनी आणि अमित भाईंनी जाहीरपणे सांगितलं, दिलेलं आरक्षण कुठलंही कमी करणार नाही. आम्ही आलो तिकडे, पण आमच्या डोक्यात मुख्यमंत्री पदाची हवा नाही बिलकुल. आणि म्हणून गोर गरीब जनतेची सेवा करायची. तुम्ही वस्तुस्थिती, आज मी फक्त शिवसेनेचं बोलतोय, आज किती लोक आज आपल्या बरोबर आहेत? 50 लोक आज आपल्या बरोबर आले, 13 खासदार आपल्या बरोबर आले, हजारो लाखो कार्यकर्ते आले. काय येत आहे? काय त्यांचं चुकलंय का तुमचं चुकलंय? कुठेतरी आत्मपरीक्षण करा, आत्मचिंतन करा. आणि म्हणून विश्वास ठेवणं हे देखील महत्वाचं आहे. आज मी सांगतो तुम्हाला, काही खासदारांना आपण तिकीट दिलं नाही, पण त्या खासदाराने काय केलं का? नाराज झाले का? बंड केलं का? ते आपल्या उमेदवाराचं काम करताय. हे विशेष आहे. हे विशेष आहे कारण त्यांना माहित आहे, हा एकनाथ शिंदे आम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. हा एकनाथ शिंदे आम्हाला चांगली संधी देईल. कारण मला काय माझ्या परिवाराला पुढे आणायचं नाही. जो काम करेल तो आपल्या पक्षात पुढे जाईल, हे धोरण आहे आपलं.
त्यामुळे आपल्याला माझी एवढीच विनंती आहे की सदाशिव लोखंडे बाजूला ठेवा, तुम्हाला बघायचं आहे आपले प्रधानमंत्री मोदीजी यांच्याकडे बघायचं. आपल्याला एक एक जागा महत्वाची आहे, एक एक मतदारसंघ महत्वाचा आहे. आणि आपण ते म्हणतात की अब की बार 400 पार, मग आपण म्हणालो अब की बार 45 पार. मग 45 मध्ये आपलं पाहिजे ना आपलं बाबूराव. बाबूराव कदम तिकडे आहे, आपला साधा सुद्धा हिंगोली. बाबूराव कदम आपला जिल्हा प्रमुख हिंगोलीचा, त्याला काय ध्यानीमध्ये काय नाही, त्याला तिकीट देऊन टाकलं. अरे तिथे अशी गाणी चालू झाली, आला बाबूराव आणि त्याचा प्रचार चालू झाला आणि 100% निवडून येणार तो, 100%. एक साधा माणूस. आता सदाशिवराव पण साधा आहे, त्याला आता समजून घ्या तुमच्या. आणि मग ते म्हणाले नाही ठीक आहे, आता तुम्ही सांगितलं. आणि माझं काय स्वार्थ आहे, एक सदाशिव लोखंडेंना मत म्हणजे मोदींना मत आहे, धनुष्यबाणला मत म्हणजे मोदींना मत आहे, महायुतीला मत म्हणजे मोदींना मत आहे. बरोबर नाही? नंतर विसरू नका. आणि पालकमंत्री आम्हाला विसरले तर चालेल, पालकमंत्र्याला विसरू नका. आणि दुसरं ऐका, दुसरं एकच सांगतो, हे महायुतीचे जेवढे पदाधिकारी आहेत ना, हे तुमच्यासाठी आता नंतर काम करतात. सगळीकडे बैठका घेतील, तालुका न्याय घेतील, जिल्हा परिषद गटात घेतील, जिकडे जमेल तिकडे घेतील. आता या कमी वेळात आपल्याला जास्ती काम करायचं, पण तुम्ही साईबाबाच्या आशीर्वादाने निवडून पण येणार 100%. पण तुम्हाला मी सांगतो, निवडून आल्यानंतर मात्र एक लक्षात ठेवा, नंतर जे आहे ना नारळ फोडायचं ते विसरू नका. आणि दुसरी गोष्ट, आणि या सगळ्यांना विश्वासात घेऊन फोडा, पालकमंत्र्याला पहिले घ्यायचं. आणि दुसरी गोष्ट, कार्यकर्त्यांना विसरू नका. हे कार्यकर्ते जेव्हा त्रासात असतील, कुणाला हॉस्पिटलची मदत पाहिजे, कुणाला पोलीस स्टेशनची, कुणाला कोर्टाची छोटी मोठी कामं असतात, ती फक्त तुम्ही करा. तुम्हाला बिलकुल कार्यकर्ते विसरणार नाही, तुम्हाला अंतर देणार नाही. आज मुख्यमंत्री मी असलो तरी सुद्धा, मी आज कुठेही रस्त्यात उभा असेल, गाडीत उभा असेल, गाडीत बसलो असेल, घरात असेल, मुख्यमंत्री सहायता निधीचा अर्ज माझ्या समोर दिसल्या मी लगेच सही करतो, लगेच सही करतो. 220 कोटी रुपये आपण दिले ऑपरेशनसाठी. अगोदरच्या मुख्यमंत्र्यांनी 2.5 वर्षामध्ये फक्त 3 का 4 कोटी दिले होते. 2.5 कोटी दिले, कारण त्यांच्याकडे पेनच नव्हता. माझ्याकडे 2 पेन आहे, 2 पेन ठेवतो, शाही लवकर संपतो. त्यामुळे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे, आपण कोणासाठी आहोत, लोकांच्या सेवेसाठी आहोत, लोकांना मदत करण्यासाठी आहोत. आणि म्हणून आपले महायुतीतले जेवढे पदाधिकारी आहेत, जेवढे कार्यकर्ते आहेत, त्यांचं काय राशन भरून द्यायचं नसतं त्यांना, पण अडला नडला कुठं फोन आला अटेंड करणं, काय मोठा असलं पालकमंत्र्यांना सांगलं, त्यापेक्षा मोठा असेल मुख्यमंत्र्यांना सांगणं. मी तर ऍक्सेसिबल असतो नेहमी. वर्षावर बघा, आता पहिलं वर्षावर काय होतं, नो एंट्री, त्याचा बोर्ड मी काढून टाकलाय. आणि त्यामुळे कसं आहे, तुमच्यातच मुख्यमंत्री आहे. आणि म्हणून सर्वसामान्य, मगाशी आपण म्हणाला की शिव्या देतात, त्या शिव्या मला लागत नाही. हे जेवढ्या शिव्या देतात त्या शेतकरी बरोबर त्यांचा वचपा काढतील, महिला भगिनी वचपा काढतील, गोर गरीब वचपा काढतील, या निवडणुकीमध्येच काढतील. कारण मी आरोपाला आरोपाने उत्तर देत नाही, कामाने उत्तर द्यायचं आपल्याला. आणि काम बोलतंय, तुम्ही किती बोललात, शिव्या घातल्या तरी लोकांना आवडत नाही. हे महाराष्ट्र हे एक संस्कृती प्रधान आपलं राज्य आहे, पुरोगामी राज्य आहे. आणि म्हणून महिला भगिनींना पण माझी विनंती आहे, तुमच्यासाठी आम्ही खूप योजना करतोय, आणखी योजना करणार आहे. पुढं महिलांचं सक्षमीकरण व्हावं, स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, यासाठी आमचं सरकार बिलकुल काम करतंय. बांधवांसाठी पण करणार, सगळ्यांसाठी आम्ही तरुणांसाठी पण करतोय. 2.5 वर्षामध्ये एवढे मोठे निर्णय आम्ही घेतले. उर्वरित जेवढा आणखी एवढा काळ आहे त्याच्यात देखील आम्ही सर्व सामान्य लोकांसाठीच निर्णय घेणार.
एवढंच मी आपल्याला या ठिकाणी सांगतो.